विदर्भ 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 13/5/2026 रोजी पोलीस स्टेशन नागपुरी गेट परिसरात वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावर पाण्याच्या टाकीमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह अवस्थेत मिळून आल्याने पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे अपक्रमांक 258/2026 कलम 103(1) 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर मृतदेह हा जीर्ण अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। वरिष्ठ अधिकारी यांची घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यास संदर्भात मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। सदर मृतकाची ओळख पटविण्यासाठी अमरावती शहर तसेच ग्रामीण हद्दीत मिसिंग पुरुष यांची माहिती मिळून ओळख पटविण्याचे प्रयत्न केले असता पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे दिनांक 31/3/2026 रोजी हलीमा बी अब्दुल अनीस वय 60 वर्षे राहणार अलीमनगर याचे तक्रारीवरून अब्दुल रियाज अब्दुल अनीस हा घरून निघून गेल्याचे मिसिंग नोंद होती। पोलिसांच्या अथक प्रयत्नाने DNA टेस्ट करून पोलीस स्टेशन नागपुरी गेट हद्दीत वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावर पाण्याच्या टाकी मध्ये मिळालेले अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह हा अब्दुल रियाज अब्दुल अनीस राहणार अनीस नगर अमरावती याच्यावर असल्याचे सिद्ध झाले। गुन्हा घडल्यापासून गुन्हे शाखा अमरावती शहर हे गुन्ह्याचा सातत्याने समजतात। नमूद गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने यातील आरोपी विरुद्ध तपास दरम्यान उघडकीस आलेले तथ्य व तांत्रिक पुराव्या आधाराने नमूद आरोपी गुन्ह्यातील सहभाग उघड झाला असून नसरीन बानो हिने तिच्या साथीदारा शेख इकराम शेख चांद याच्या मदतीने तिच्या पती अब्दुल रियाज अब्दुल अनीस याचा त्याचे वडिलाच्या घरातून बोलावून त्याचा खून करून त्याचा मृतदेह शेख इकराम याच्या ऑटोमध्ये नेऊन वजीर पटेल याच्या बंद दवाखान्याच्या छतावर पाण्याच्या टाकीमध्ये टाकल्याची कबुली दिल्याने गुन्ह्यात आरोपी निशून्य करून पुढील कारवाई करीत दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन नागपुरी गेट याच्या ताब्यात देण्यात आले आहे। अशी अपडेट बघण्याकरिता आमच्या विदर्भ 24 लाईव्हला लाईक शेअर कमेंट करणं विसरू नका। धन्यवाद।